99 से शुरू बैटरी की गाड़ियां हैं मौजूद, जिसको लाइसेंस, आरसी, नंबर प्लेट की जरूरत नहीं। महाराष्ट्र के संगली जिले के अरला गांव में 20 मुस्लिम खानदानों ने गांव छोड़ने का फैसला किया है। उनका इल्जाम है कि वो हिंदुत्व तंजीमों की तरफ से मुसलसल मारपीट, धमकियों और हिरासानी का सामना कर रहे हैं। मुस्लिम बिरादरी ने तहफ्फुज़ और इंसाफ का मुतालबा किया है। यात्रा काढू आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाचा विजय झालेला आहे आणि त्यांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना न्याय मिळालेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेल्या सगळ्यांचाच मी आभार व्यक्त करतो। तर या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आमची ही न्याय यात्रा आम्ही थांबवत आहे आणि इथून पुढच्या काळात जर असा काही प्रकार आमच्याबरोबर झाला तर त्या संदर्भात आम्ही नक्कीच आवाज उठवू आणि ज्या काही अशा घटना घडतील त्या घटनेला इथून पुढच्या काळात पोलीस प्रशासन आळा घालायचं नक्कीच काम करेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आम्ही थांबतो। तांबोळी साहेब, तुमचं 2 शब्दात म्हणून आज 7 तारीख आणि आज या आजच्या तारखेला आरळीकरांच्यावर जो काही अन्याय झालेला होता, अत्याचार झालेला होता, या अन्याय अत्याचाराच्या विरोधात या आरळा गावच्या 8 ते 10 मुस्लिम कुटुंबांनी माननीय हायकोर्टाकडे न्याय यात्रा सुरू केली होती आणि न्याय यात्रा सुरू झाली सकाळी आणि जवळपास 10 ते 12 किलोमीटर आल्यानंतर प्रशासनाने त्याची पूर्णपणे गांभीर्याने दखल घेत इथं यांच्याशी संपर्क केला। त्यामध्ये पुरावा विभागाचे माननीय प्रांत अधिकारी असतील, डीवायएसपी साहेब असतील आणि तहसील कोकरूडच्या तहसील मॅडम असतील शिराळ्याच्या आणि सर्वच या अधिकाऱ्यांनी येऊन ज्या काही मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेला चौकशी करण्याकरता एक समिती नेमावी अशा प्रामुख्याने ती मागणी होती। ती चौकशी समिती नेमण्याचं 8 दिवसात त्याचा प्रस्ताव आयजी साहेबांच्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव हे देतील। दुसरी जी यांच्यावरच एक खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, त्या खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा सुद्धा आयव बदलून तपासांती तो दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल। तिसरा जो या ज्या वितुष्ट लोकांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तिथे जे असणारे आयव आहेत ते सुद्धा आयव बदलण्याची मागणी होती, ती सुद्धा मान्य झालेली आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जामीनवर सुटलेले जे काही आरोपी आहेत, जे जामीनवर सुटल्यानंतर सुद्धा परत त्यांनी उच्छाद मांडला आणि जणू काही स्वातंत्र्याची लढाई लढून आम्ही आलो आहे असा जो काही त्यांचा आविर्भाव होता, हा वास्तविक पाहता हा सुद्धा एका प्रकारे गुन्हाच होता। 18 साल से कम उम्र के लड़के और लड़कियों के लिए अजीम पेशकश। हैदराबाद दक्कन में एक नुमाया नाम माजिद एंड ब्रदर्स की जानिब से नेक्स्ट जेन ईवी मोटर्स ईवी शोरूम, जो बहादुरपुरा चौराहा, किशनबाग रोड, हैदराबाद में मौजूद है, जहां पर आपकी ख्वाहिश के मुताबिक 18 साल से कम उम्र के बच्चों के लिए बेहतरीन और खूबसूरत बैटरी की गाड़ियां मौजूद, जिसको लाइसेंस, आरसी, नंबर प्लेट की जरूरत नहीं है। इस गाड़ी को कम उम्र लड़के लड़कियां स्कूल और कॉलेज के लिए इस्तेमाल कर सकते हैं। इनके अलावा औरतें और सीनियर सिटीजन भी इस्तेमाल कर सकते हैं, जिसमें 10 ता 12 मॉडल्स दस्तयाब है, जिसकी कीमत सिर्फ 35,999 से शुरू होकर 86,999 पर खत्म होती है, जिसमें मोटर और कंट्रोलर की वारंटी 2 साल है, बैटरी चार्जर की वारंटी 1 साल है। ये तमाम मॉडल्स नेक्स्ट जेन मोटर्स बहादुरपुरा पर मौजूद है। मजीद तफसीलात के लिए 9246109197 या फिर 9246209197 पर रब्त करें।